तुमचं मनापासून स्वागत. आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव काय आहे? शाही सँडविच बर्फी. साहित्य सांगता मला काय काय? हो सांगते ना. हा खवा, साखर, आंब्याचा मावा, ओके, किसमिस मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे, दूध, परत खवा आहे, नंतर वेलदोड्याचे दाणे डेकोरेशनसाठी, वेलची पावडर, नंतर जायफळ, खव्याच्या बर्फीला जायफळ चांगलं लागतं, पिस्त्याचे काप, चारळी, बदामाचे काप आणि केशर. ओके, साहित्य लक्षात आलेलं माझ्या. पण हे खवा स्क्वेअर आणि साखर स्क्वेअर असं काय आहे? काय आहे, पहिल्यांदा आपण आंब्याची बर्फी करणार आहोत. मग त्या आंब्याच्या बर्फीला पुन्हा ह्या दोन्ही गोष्टी लागणार, खव्याच्या बर्फीला दोन्ही गोष्टी लागणार. अच्छा, तुम्ही सेपरेट सेपरेट बनवायचं म्हणून सेपरेट. आणि हे काय केलंय तुम्ही? तो आंब्याचा गोळा आहे, हा बाजारामध्ये मिळतो. अच्छा, घरी करता येतो बर, पण बाजारातही मिळतो. ओके. आणि याच्यात काय काय केलं तुम्ही? याच्यामध्ये काजू, बदाम, नंतर जर्दाळू, आणखीन सुके अंजीर मुद्दामून घातले म्हणजे थोडा त्याला जरा ओलसरपणा येतो म्हणून. बर. आणखीन बाकी काय तुम्हाला बदाम बिदाम काय आवडत असेल त्याप्रमाणे घाला. मनुका सुद्धा आहेत. हो. मी चेक केलं, हो खरंच आहे की. ओके, साहित्य बघितलं. आता जातोय कृतीकडे. आता काय करायचं आपण? आता आपण पहिल्यांदा आंब्याची बर्फी करू खाली बेसला लावायला. चालेल. त्यामुळे पहिल्यांदा आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ. साखर बुडे पर्यंत पाणी घालायचं. बस 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 बस. हा गोळीबंद पाक करायला लागतो. आणखीन एक तारी पाक आणि गोळीबंद पाक काय फरक आहे? एक तारी पाक साधारण आपण रव्याचे लाडू वगैरे आणि जवडी किंवा बर्फी याला गोळीबंद पाक म्हणजे आणखीन त्याच्या पुढचे स्टेज घट्ट एकदम. आणि त्याची खूण अशी की वाटीत पाणी घ्यायचं आणि ती 2 थेंब त्याच्यामध्ये टाकायचे. हाताने उचललं तर असं टणकन आवाज येतो म्हणजे ह्याच्यात टाकल्यावर, ट्रे मध्ये टाकल्यावर. आणि लग्न करणं ही जी स्टेज आहे बरोबर ती ना. एक तारी. आणि आपण तो फ्राईंग पॅन कशासाठी ठेवलाय तिथे? त्याच्यात आपण खव्याची बर्फी करायची ना पुन्हा. हा झालाच आहे पाक आता. हा पटकन आता मावा घाला, खवाही घाला बरोबर आहे, ते साखर होईल. हा खवा आपण भाजून घेतलेला होता. थोडी वेलचीची पावडर घालणार का? ह्या पाक केल्यामुळे ही बर्फी रवाळ होते. करेक्ट झालं ना? बरोबर. आता आपण पॅन मध्ये होतोया. हा गॅस आपल्याला चालू पाहिजे? नाही ना, बंद. हे इकडे घेऊ का आता? हो चालेल. हे आवाज लागतो. ह्याला पण तूप लावून घेतलंय ना? हो, तूप लावून घेतलंय. थापून घेतलेलं आहे. आपला एक पार्ट झालेला आहे. एक पार्ट झाला. खरं म्हणजे ही बर्फी पूर्ण गार व्हायला एक 7-8 तास खरं म्हणजे लागतात. तर आता आपण एवढा वेळ नसल्यामुळे ही बऱ्यापैकी गार झाली असं समजून. पण आपल्याला अजून एक काहीतरी करायचं. अजून एक खव्याची बर्फी करायची ना. ती करायला घेऊया ना आपण. ती मंद गॅसवर ठेवूया ते करायला. मंद गॅस घालू इथे साखर. हो सगळे. साखर बुडेपर्यंत मग सारखंच पाणी घातलं, परत पक्का पाक करायचा. ओके. आता ते जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपण हे करून घेऊया. बाउल मध्ये घेऊ ना. बाउल. थोडी त्याची साखर जरा चिकटपणा येण्यासाठी. ह्याच्यात आपण काय काय घातले? याच्यात बदाम, काजू आहे, सुके अंजीर, नंतर जर्दाळू वगैरे ह्या यांनी थोडा ओलेपणा येतो त्याला. बाकी काही विशेष नाही. बाकी आपण त्यात काही घातलं नाही. ओके. किसमिसच सगळं आहे. आणि आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्हाला जसं आवडत असेल तसं घालावं. असं काही हट्ट काही नाही. हट्ट काही नाही. आपला गोळा तयार होतोय. हा, मी ढवळू का ते जरा? हो चालेल. असा गोळा तयार झालेला आपला साधा अगदी असा हाताने करून याच्यावर लावला, पातळ करून लावला
तरी सुद्धा चालेल. म्हणजे आता लावून टाका पाहिजे लाटण्याने करायला पाहिजे असं काही नाही. तोपर्यंत मी हे इथे ढवळतो. हो. त्याच्यावरच मी आता काजू आणि हे पण घालते. थोडे वर लावायला ठेवते. बरं मावशी, हो बोला. हे बघा झालं का बघा. हो आले. बघा होतोय जरा. तो एकदम पक्का लागतो व्हायला. हो का. हे झालंय. आता याच्यावर एक बघ. आता तुम्ही याच्यावर या, काय चुकायला नको. आता ह्याच्यावरच जायफळाची पावडर थोडी घालायची. घालू? हो जायफळ मी घातली चालेल. बस. हे पांढरे पांढरे बुडबुडे यायला लागले. ही खूण आहे का बुडबुडे आल्याची? हा बुडबुडे आले की होत पांढरा आलं. हे यायला लागले. हे हा की आता हा होत आला. ऑन द वर्च होत आलं का. हो बारीक केला तरी चालेल. झालाय पण. चल बंद केलं. खबर ह्याच्यात बऱ्यापैकी मेहनत आहे. हो हो चांगलं खायला पाहिजे तर चांगली मेहनत नको का. ते तर आहेच. हे झालं का. झालंय. झालं. उत्तम. हे फ्रीज मध्ये वगैरे ठेवायचं असतं का. नाही काही गरज नाही. नाही नाही. मग खायचं कधी. ही नॅचरल खरं ही खायची उद्या उद्या म्हणजे सगळं सेट व्यवस्थित असं झाल्यानंतर एकजीव झालं की. मिळून आल्यानंतर. हे कालची जिलबी आज खायची असते तसे. तसं आपल्याकडे लगेच तयार असतं खाण्याचं. दुसऱ्या दिवशी काय चांगलं लागतं. आता ह्याच्यावर आपण हे करायचं ना. हो. केशर घालू म्हणजे का? आता काय करायचं याची ना जरा हे वाफ वगैरे काढायला लागते. ती कशी? थोडं त्याचं टेक्निक आहे. ह्याच्यावर असं घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आणि मग त्याच्यावर असं टॉवेल ठेवायचा. झाकण नसेल तर टॉवेल ठेवा असा. आणि मग ठेवलं की 2 मिनिटं ठेवायचं. ती वाफ सगळी त्याची ह्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होते. अच्छा अच्छा. किंवा मग झाकण असतं त्याला झाकणाला येते. ती 2-3 वेळेला काढून पुसायचं आणि मग ती त्याच्यावरती आपण जे घालणार वरचं डेकोरेशनचं ते घालायचं. म्हणजे तो जो सुवास आहे तो बाहेर पडत नाही. बरोबर. करेक्ट ना. तेव्हा ती आतली वाफ निघून जाते. ओके. आता हे सगळं काढल्यानंतर आपल्याला ते चारोळ्या मनुका बेदाणा हो, ते सगळं केशर घालूया. काजू पिस्ते सगळे त्याच्यावर घालायचे आणि मग शाही सँडविच बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेला खवा, साखर, आंब्याचा मावा, ड्रायफ्रुट्सची भरड, दूध, वेलची, वेलची पूड, पिठी साखर, ड्रायफ्रुट्स, जायफळ पूड, पिस्ता, चारोळ्या, बदाम आणि केशर. कृती: प्रथम साखरेचा गोळीबंद पाक करून त्यामध्ये आंब्याचा मावा आणि खवा एकजीव करून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये साखरेचा गोळीबंद पाक करून त्यामध्ये खवा परतून घ्यावा. ड्रायफ्रुट्सची भरड, पिठी साखर, दूध, पिस्ता आणि वेलची पूड हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. सेट करताना आंब्याच्या बर्फीच्या लेअरवर ड्रायफ्रुट्स आणि पिठी साखरेचं मिश्रण घालावं. त्यावर खव्याच्या बर्फीचा लेअर द्यावा. ड्रायफ्रुट्स लावून सेट करून सँडविच बर्फी सर्व्ह करावी.